नमस्कार सर्वांना। तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हे असं आहे की मला बऱ्याच जणांचं ना डाऊट्स क्लिअर करायचे आहेत आणि ना ही व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर मला असं लक्षात आलं की ना मी थोडं जोरात बोलले। ॲक्च्युली ना माझी बोलण्याची पद्धत अशीच आहे, त्यामुळे तुम्ही काही चुकीचं मानून घेऊ नका। मी एखादा पॉईंट जेव्हा समोरच्या माणसाला क्लिअर करते ना तेव्हा मी अशीच बोलत असते, माझ्या मनात काय राग वगैरे नाही। बऱ्याच जणांचा मिसकन्सेप्शन असा आहे का आता म्हणजे सीझन चालू आहे तर बऱ्याच जणांचा आम्हाला फोन येतात की तुमच्याकडे ऑर्डर द्यायची आहे, पण आहे ना त्यांचा मिसकन्सेप्शन असा आहे का मी सगळे कपडे मीच स्टिच करते। आता माझ्या हाताखाली 7-8 जण आहेत, आता एवढे ऑर्डर आलेत, सगळ्या जणांचं मी कसं स्टिच करणार तुम्हीच सांगा। म्हणजे विचारतात ते मला, आणि जेव्हा त्यांना आहे ना समजलं की म्हणजे विचारतात ते, म्हणजे त्यांच्या बोलण्यावर असं समजतं की जर मी शिवत असेल ना तर मी म्हणजे तुमच्याकडे ऑर्डर देईल। म्हणजे ॲक्च्युली आहे ना एवढे सगळे कपडे आहे ना एकटी मी कटिंग करते, तर तुम्ही सांगा मला कसं काय पॉसिबल आहे की सगळे कपडे मी शिवणार। आता जो बुटीकचा मोठे बुटीक ओनर आहेत ते काय स्वतःचे कपडे म्हणजे जे ऑर्डर आहेत ते सगळं स्वतः कसं काय पॉसिबल तुम्हीच सांगा। आणि ती लोक काय करतात माहिती आहे का, सगळं मला विचारून घेतात, आणि जेव्हा त्यांना हे समजतं ना का माझ्या म्हणजे माझे जे कारीगर आहेत किंवा जे आपले टेलर आहेत ते शिवतात, फोन कट करतात आणि थोड्या वेळात फोन करून काय सांगतात माहिती आहे की जर तुम्ही शिवत असाल तर देऊ, नाहीतर मग नाही। आता एवढ्या वर्षापासून, आता जवळजवळ मला 8 वर्ष होत आले, आता एवढ्या वर्षापासून मी शिवते। मी आता मला तर वाटतं सुरुवातीचे 1-2 वर्ष मी स्वतः शिवले असतील, पण नंतर माझ्या ऑर्डर एवढ्या वाढत गेल्या का मला कारीगर ठेवणं भागच आहे। आणि मी काय असं तसं कारीगर, माझ्या कारीगरांची जी फिनिशिंग आहे ते माझ्यापेक्षा चांगली आणि एक्सपर्ट आम्ही ठेवतो। असं नाही का गल्लीतला म्हणजे एक सांगते मी, असं कोणाकडे मी काय नेऊन देत नाही। माझे जे प्रोफेशनल आहेत सगळे, त्यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, आणि ज्यांनी माझ्याकडून कपडे शिवून घेतात ना त्यांना माहिती आहे माझी फिनिशिंग कशी काय आहे ते, आणि माझी स्वतःची पण चांगली आहे फिनिशिंग। मी पण शिवत असते जेव्हा त्यांच्याकडे पण लोड असतो भरपूर, आणि एकदम अर्जन्सीमध्ये काही कपडे येतात जेव्हा उद्याच्या उद्या द्यायचे ते मी स्वतः शिवते, कारण की एका रात्रीत मी घरी वगैरे बसून शिवते। पण कसं काय पॉसिबल आहे तुम्हीच सांगा। मग ते काही लोकांची मेंटॅलिटी कशी काय आहे मला तेच समजत नाही। आता मला आहे ना आज सकाळी पण 1-2 जणांचा फोन आलेला, आणि या आठवड्यात मला 2-3 जणांचे फोन आले, पण त्यांना जेव्हा हे समजलं ना का मी शिवत नाही, आणि तेव्हा ते ऑर्डरच म्हणजे देतच नाही ऑर्डर। बरेच जणांनी असं ऑर्डर कॅन्सल केलं, म्हणजे एवढा काय नाही, ऑर्डर कॅन्सल होऊ देत एवढा मला ते नाही मला, कारण की मी